अन्नपूर्णत्व किचनमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करत आहे। आणि आज अन्नपूर्णत्व किचनमध्ये आपण मिक्स डाळीचा हलका फुलका असा ढोकळा बनवूया। त्यासाठी लागणार साहित्य 1 किलो चना डाळ घेतली आहे, 700 ग्रॅम तांदूळ घेतलाय आणि तांदूळ हा साधा कुठलाही घेतला तरी चालू शकतो। आणि 400 ग्रॅम साखर घेतली आहे, 200 ग्रॅम उडदाची डाळ, 100 ग्रॅम मुगाची डाळ आणि 50 ग्रॅम लिंबू सत्व, 50 ग्रॅम सोडा घेतलाय आणि 50 ग्रॅम मीठ घेतले। तर ह्या तिन्ही लिंबू सत्व, सोडा आणि मीठ हे तिन्ही समप्रमाणात घ्यायचे। तर अशा प्रकारे साहित्य घ्यायचे आपल्याला आणि एकदम बेस्ट असा मस्त हलका फुलका ढोकळा तयार होणार आहे। तर आता मुगाची डाळ, उडदाची डाळ, तांदूळ आणि हरभरा डाळ हे सगळं आपण गिरणीतनं बारीक असं दळून आणायचे आणि साखर, लिंबू सत्व, सोडा आणि मीठ ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्या मिक्सर मधनं बारीक करून घ्यायचे। तर तुम्ही पाहू शकताय हरभऱ्याची डाळ, तांदूळ, उडदाची डाळ, मुगाची डाळ हे सगळं आपण छान असं गिरणीतनं दळून आणले आणि अशा पद्धतीने बारीक दळून घ्यायचे। साखर, लिंबू सत्व, मीठ आणि सोडा हे सगळं आपण मिक्सर मधून घरीच छान असं बारीक दळून घेतलेले। आता हे सगळं मटेरियल मी याच्यामध्ये मिक्स करणार आहे। म्हणजे दळून झाल्यानंतर आपण हे सगळं मिक्स करायचं। छान असं आपण हे मिक्स केलेले आहे आणि आता हे इन्स्टंट ढोकळ्याचं पीठ तयार झालेले आहे। म्हणजे आपल्याला जेव्हा बनवायचंय तेव्हा आपण याची क्वांटिटी जेवढी पाहिजे तेवढी आपण घ्यायची आहे। फक्त पाणी घालायचंय आणि कढईत लगेच लावून द्यायचंय। आता इन्स्टंट जे ढोकळ्याचं पीठ आपण बनवलंय तर त्याचं आता मला 2 वाट्या प्रीमिक्स लागतंय। तर मी आता त्याचं लगेच इन्स्टंट ढोकळा कसा बनवायचा तो तुम्हाला मी आता दाखवते। तर त्यासाठी आता फक्त मी म्हणजे याच्यात आपण मीठ घातलंय, सोडा घातलेला आहे आणि लिंबू सत्व घातलेलं आहे आणि बाकी साखर घातलेली आहे। आता फक्त त्याच्यामध्ये आपल्याला चुटकीभर हळद घालायची आहे आणि साधं रूम टेम्परेचरवरचं पाणी घालायचंय आणि फेटायचंय। अगदी एकदम जास्त पाणी घालायचं नाहीये, थोडं थोडं करत घाला। तर इतकी थिकनेस ठेवायची आहे। तुम्ही पाहू शकताय मस्त फेटले गेले आणि छान फुललंय। तर आता आपण ह्याला बेक करायला कसं ठेवायचं ते तुम्हाला मी दाखवते। आता अशा प्रकारचं अल्युमिनियमचं टीन किंवा स्टीलचं आपण एखादं झाकण पण वापरू शकतो। तेल किंवा तुपाचा वापर आपण करायचा आहे। सगळं असं याला ग्रीस करून घ्यायचं। म्हणजे काय होतं, तळाला आपला ढोकळा लागत नाही आणि निघताना सहजपणे निघू शकतो। अशा प्रकारे आता आपण याच्यात हे भरून घ्यायचंय। आता अशा प्रकारे आपण सगळं ढोकळ्याचं प्रीमिक्स यात ओतून घेतलेले। मस्त 1-2 वेळेस असं टॅप करायचंय जेणेकरून जे बबल्स असतात ते खाली स्थिर असे होऊन जातात आणि छानपैकी एकसारखी जाळी येते आणि असं मध्येच फुगत नाही, म्हणून असं करून घ्या एक दोनदा। तुम्ही पाहू शकताय मस्तपैकी आता कढईमध्ये पाणी बॉईल झालेलं आहे। आता आपण हे टीन याच्यामध्ये ठेवणार आहे। आता हे 10 मिनिटं आपण याला झाकण ठेवून असं मस्त बेक होऊ द्यायचं आहे। आता वाफेवर हा छान असा 10 मिनिटं होतोय, तो मीडियम गॅस ठेवा। आपण चेक करूया। मस्त एकदम छान फुलला आहे। आता असं स्टिकच्या साहाय्याने आपण याच्यात बघणार आहे। मस्त तुम्ही पाहू शकता एकदम कोरडा असं निघालाय, म्हणजे आपला छान असा ढोकळा फुलला आहे आणि शिजला पण आहे। अशा प्रकारे आपला ढोकळा मस्त बेक झालेला आहे आणि आता आपण काढून घेऊया। अशा सगळ्या कडा सुट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे असं सुरीच्या साहाय्याने थंड होऊ द्यायचं अगोदर। मस्त अशा पद्धतीने आपण सगळ्या कडा मोकळ्या करून घेतल्या। आता आपण याच्या काढून घेऊया। मस्त छान असा मस्त निघालाय आणि छान फुललाय। तर आपण ह्या ताटात तो आता ढोकळा काढून घेतलेला आहे आणि आता आपण कटिंग करून घेऊया। छान असा मस्त हलका फुलका झालाय तयार। तुम्ही पाहू शकताय कटिंग करताना पण एकदम स्पंज कट केल्यासारखं वाटतंय। दोन पळ्यात तेल, जिरे, मोहरी आणि कोथिंबीर, हिरवी मिरची अशी छान अशी फोडणी घातली आणि त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घातलेले आणि 4 ते 5 चमचे साखर घातलेली आहे आणि छान असं हे पाण्याला उकळी घेतलेली आहे। आणि आता हे थोडंसं मीडियम थंड झालेलं आहे। आता आपण हा ढोकळा कट केलेला याच्यावर आपण टाकायचं आहे, म्हणजे छान अशी फोडणीचा पण स्मेल, चव आणि आंबट गोड असं टेस्ट लागेल। आता आपण असं सगळं हे याच्यावर ढोकळ्यावर घालून घ्यायचं आहे।
तर तुम्ही पाहू शकताय आपला ढोकळा छान असा स्पंजी तयार झालेला आहे. तर तुम्ही हा नक्की ट्राय करा आणि अन्नपूर्णा किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.